हाय हॅलो, आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजला बेल्ट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं हे बघणार आहोत। समोरच्या साईडला आपल्याला 1/2 इंचाची लाईन ओढून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण जो काही बॅक पार्ट कटिंग केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपण खालच्या साईडने 1/2 इंचाचं एक्स्ट्राचं वाढवून घेऊया, कारण का आपल्याला बेल्ट ब्लाऊज तयार करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला स्टिचिंगसाठी हे अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड खालच्या साईडने हवा आहे। आता जशास तशी मार्किंग करून घेऊन झालेली आहे। 1/2 इंचचा मुंडा सोडून पूर्ण मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे। एकदम परफेक्ट आपला 6.5 इंचचा मुंडा आलेला आहे। मग आता क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊयात। हुकपट्टीच्या साईडने 3 इंच आणि खालच्या साईडने फिटिंगच्या साईडने 2.5 इंच अशा प्रकारे क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलेली आहे। गळा आपला इथे 5.5 इंचचा आहे, 5 इंच तयार होणार आहे। गळा रुंदी 2 इंचाची आहे आणि आपल्याला इथे कोण्यावरून गोल असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। परत आपण मुंडा ड्रॉ करून घेऊयात आणि समोरच्या मुंड्याला शेप देऊन घेऊया। आतमधून इथे आपल्याला कोण्यावरून 1 इंचावरती मुंड्याला आकार देऊन समोरच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायचं आहे। पूर्ण आपला समोरचा मुंडा असणार आहे। नेहमी आपण 1/2 इंचचा एक्स्ट्राचा मुंडा आतमध्ये कट करून घेतो समोरच्या भागासाठी। आता आपल्याला टक्सची मार्किंग करण्यासाठी शोल्डरपासून 9 इंचावरती एक पॉईंट काढायचा आहे आणि खालच्या साईडने 3.5 इंचावरती, मग तिथून समोर 1.5 इंच आणि तिथून वरती आपल्याला लाईन ओढून घ्यायचं आहे। वरच्या साईडने 4 इंच मार्किंग करून घेतलेली होती, तिथं आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायचं आहे आणि आतमध्ये 1.5 इंच टक्ससाठी रुंदी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे 2 इंचावरती स्ट्रेट लाईन ओढून कर्व असा प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि समोर सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यावं लागेल, कारण का हे आपलं प्रिन्स कटचं ब्लाऊज असणार आहे, विथ बेल्ट ब्लाऊज आहे। आता इथे समोरचं जे काही आपण मार्किंग केलेलं आहे टक्समध्ये वाढवून घेण्यासाठी, त्यासाठी वरच्या साईडने 1 इंच आणि खालच्या जो आपली पट्टी आहे क्रॉसपट्टी त्याच्या साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। हे आपलं पूर्ण समोरच्या पार्टचं मेजरमेंट कंप्लीट झालेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट अशी बेल्ट ब्लाऊजची कटिंग करून घ्यायचं आहे। जर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये ह्यापेक्षा आणखी डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे। आपण हे पूर्ण भाग कट केलेले मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेऊयात। इथे आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवायचं आहे पूर्ण चारी बाजूने आणि मगच मेन फॅब्रिक कट करायचं आहे। हे पूर्ण आपले पार्ट्स कट करून झालेले आहेत। हा स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, चलो।